संजय राऊत शरद पवारांची भेट घेणार आहेत। मुंबईमधील सिल्वर ओक या निवासस्थानी ही भेट होणार आहे। 1 तारखेच्या मोर्चा संदर्भात शरद पवार यांना ते माहिती देतील। संजय राऊत शरद पवारांची भेट घेणार आहेत। सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन संजय राऊत त्यांची भेट घेतील। 1 तारखेला मनसे आणि महाविकास आघाडी यांचा मोर्चा निघणार आहे। निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा निघणार आहे आणि त्या मोर्चा संदर्भातली माहिती देण्यासाठी, त्या मोर्चा संदर्भात चर्चा करण्यासाठी म्हणून संजय राऊत शरद पवारांची आज भेट घेणार आहेत। त्यासाठी संजय राऊत हे शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाणार आहेत। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। पद्मेश, साधारण किती वेळामध्ये ही भेट होणं अपेक्षित आहे आणि केवळ शरद पवार आणि संजय राऊतच की मग महाविकास आघाडीतले आणखी कोणी नेते, मनसेचे कोणी नेते या बैठकीला उपस्थित असतील? प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट घेऊया। पद्मेश, साधारण किती वेळामध्ये ही भेट होणं अपेक्षित आहे आणि मग ही भेट केवळ शरद पवार आणि संजय राऊतांमध्ये होणार आहे की मग महाविकास आघाडीमधले आणखी कोणी नेते, मनसेचे कोणी नेते सुद्धा उपस्थित असणं अपेक्षित आहे? विक्रांत, पुढील 15 मिनिटात ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल होतील आणि 1 तारखेला जो मोर्चा होणार आहे, फॅशन ट्रीट पासून ते CSMT पर्यंत या मोर्चाची कशी बांधणी असणार, काय आपण करू शकतो किंवा कसा रूट असेल किंवा त्याच संदर्भाची जी माहिती आहे ती शरद पवार यांना स्वतः संजय राऊत देणार आहेत। आपण जर पाहिलं तर ह्या ज्या मोर्चाचं आपण पाहिलं तर जे मार्गक्रमण कसे असेल किंवा मॅनेजमेंट हे स्वतः संजय राऊत असतील, बाळा नांदगावकर असतील आणि जयंत पाटील हे 3 जे मुख्य नेते आहेत प्रत्येक आपापल्या पक्षातील ते करत आहेत। आणि आज देखील स्वतः संजय राऊत यांनी या संदर्भात वक्तव्य देखील केलं होतं। त्याचीच माहिती देण्यासाठी आज स्वतः शरद पवार यांच्या भेटीसाठी ते स्वतः येत आहेत। काल त्यांनी राज ठाकरे यांची देखील भेट घेतली होती आणि आज देखील राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता पूर्ण आपण पाहू शकतो की संजय राऊत भेटू शकतात। त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांना देखील भेटणार आहेत। त्यामुळे 1 तारखेला जो भव्य दिव्य असा मोर्चा होणार आहे त्यामध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते यावे अशी आपण पाहिलं की अनेक बैठकांमध्ये चर्चा देखील झाली होती। 3 ते 4 मोठे पक्ष आहेत, त्याचबरोबर बाकी छोटे छोटे पक्ष आहेत, त्यांचे कार्यकर्ते कसे येणार, त्यांचे मॅनेजमेंट कसं असणार आहे या संदर्भाची जी माहिती आहे ती देण्यासाठी स्वतः संजय राऊत शरद पवार यांच्याकडे येते। आणि त्याचबरोबर या मोर्चाची जो वेळ आपण पाहिलं तर 1 वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे। तो फॅशन स्ट्रीट पासून ते BMCचे जे ऑफिस आहे म्हणजे CSMT स्टेशन तिथपर्यंत हा मोर्चा असणार आहे। आणि काही नेत्यांची अशी देखील मागणी होती की आपण हा मोर्चा हा संध्याकाळी करूया, पण आता मोर्चाची वेळ जी फिक्स झालेली आहे, अधिक माहिती देण्यासाठी स्वतः शरद पवारांकडे संजय राऊत येतात। आपण पाहिलं की या मोर्चासाठी मोठे मोठे नेते स्वतः शरद पवार असतील, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे हे जे 3 महत्त्वाचे नेते हे या मोर्चाला जे मार्गदर्शन करणारे त्यासाठी आता आखणी महाविकास आघाडी आणि मनसेकडनं करण्यात आली आहे। रविवारी जी बैठक झाली बाळा नांदगावकर आणि अनिल देसाई त्याचबरोबर संजय राऊत, आता या पुढे काय असणार आहे या संदर्भात पुढे हळूहळू माहिती संजय राऊत हे देत आहेत। बरं, धन्यवाद पद्मेश दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।